श्री शिवलीलामृत अध्याय 4. श्री गणेशाय नमः. धराधरेंद्र नंदिनी मानस सरोवर मराळ उदार कर्पूर गौर अगम्य गुण अपार तुझे वर्णिती सर्वदा. न कळे जयांचे मूळ मध्य अवसान आपणची सर्व करता कारण. कोठे प्रगटले ज्याचे आगमन ठाई न पडे ब्रह्मादिका. जाणोनी भक्तांचे मानस तेथेची प्रगटे जगन्निवास. येची विषयी सुते इतिहास सौशौनादिकांप्रती सांगितला. किरात देशीचा राजा विमर्शण परमप्रतापी शत्रुभंजन. मृगया करीत हिंसक दारुण मध्यमासीरत सदा. चतुर्वर्णांच्या स्त्रिया भोगीत निर्दय अधर्मेची वर्तत. परी शिव भजनी असे रत विधीने पूजित नित्य शिवासी. त्याचे स्त्रियेचे नाम कुमुद्वती परमचतुर्गुणवती. पती प्रती पुसे एकांती कापट्यरीती टाकोनिया. म्हणे शिवव्रते आचरता बहुवस शिवरात्री सोमवार प्रदोष. गीत नृत्य स्वयं करिता विशेष शिवलीलामृत वर्णिता. दोषही घडती तुम्हापासून इकडे शिवभजनी सावधान. मग तो राजा विमर्शण वर्तमान सांगे पुरातन पै. मी पूर्वी पंपा नाम नगरी सारमेय होतो सुंदरी. तो माघवद्य चतुर्दशी शिवरात्री शिवमंदिरा समोर आलो. शिवपूजा पाहिली समस्त द्वारी उभे होते राजदूत. तीही दंड मारिता त्वरित सव्य पळत प्रदक्षिणा करी. आणिक आलो परतोनी बलिपिंड प्राप्त होईल म्हणोनी. मागुती दटाविता त्यांनी प्रदक्षिणा केल्या शिवसदना. मागुती बैसलो येऊन तवतीही क्रोधे मारिला बाण. म्या शिवलिंग पुढे लक्षून तेथेची प्राण सोडिला. त्या पुण्यगरमे करुण आता राजदेह पावलो जाण. परीश्वानाचे दुष्ट गुण नाना दोष आचरे. कुमुद्वती म्हणे तुम्हासी पूर्वज्ञान तरी मी कोण होते सांगा मज लागून. मग तो बोले विमर्शण कपोती होतीस पूर्वी तू. मासपिंड नेता मुखी धरून पाठी लागला पक्षी शेण. शिवालयास प्रदक्षिणा 3 करुणी शिखरी बैसलीस. तू श्रमलीस अत्यंत तुझ श्वेन पक्षी मारीत. शिवसदना समोर शरीर पडत ती राणी सत्य झालीस तू. मग कुमुद्वती म्हणे रायास तुम्ही त्रिकाळ ज्ञानी पुण्य पुरुष. तुम्ही आम्ही जाऊ कोण्या जन्मास सांगा समस्त वृत्तांत हा. ह्यावरी तो राव म्हणे ऐके मृगनेत्रे इभगमने. सिंधुदेशींचा नृप इंदुवदने होईल पुढिलिये जन्मी मी. तू जया नामे राजकन्या होसी मज लागी राजसे वरिसी. तिसरे जन्मी सौराष्ट्र रावणे मेसी होईन सत्य गुणसरिते. तू कलिंग कन्या होऊन मजवरिसी सत्य जाण. चौथे जन्मी गांधार राव होईन तू मागध कन्या होऊन वरिसी मज. पाचवे जन्मी अवंती राज दाशारह कन्या तू पावसी मज. सहावे जन्मी आनर्तपती सहज तू ययाति कन्या गुणवती. सातवे जन्मी पांड्यराजा होईन
तू पद्मराजकन्या वसुमती पूर्ण तेथे मी बहुत ख्याती करून शत्रुदंडिन शिव प्रतापे महाधर्म वाढवीन जन्मोजन्मी शिव भजन करीन मग त्या जन्मी पुत्रास राज्य देऊन तपास जाईन महावना शरणरी घेन अगस्तीस शैव दीक्षा घेऊन निर्दोष शुभवदने तुझ समवेत कैलास पद पावेन निर्धारे सुदमने शौनकादिकान् प्रति तितुकेहि जन्म घेऊनी तो भूपती ब्रह्मवेत्ता होऊनी अंती अक्षय शिवपद पावला ऐसा शिवभजनाचा महिमा वर्णू न शके द्रुहिण सूत्रामा वेदशास्त्रांसी सीमा न कळे ज्याची वर्णावया ऐकूनी शिवगुण कीर्तन जदगद न होय जयाचे मन अश्रुधारा नयन जयाचे कदा न वाहती धिक त्याचे जिने धिक कर्म धिक विद्या धिक धर्म तो वाचुनी काय अधम दुरात्मा व्यर्थ संसारी ऐका शिवभजनाची थोरी उज्जयिनी नामे महानगरी रावचंद्रसेन राज्य करी न्यायनीती करुनिया ज्योतिर्लिंग महाकाळेश्वर त्याचे भजनी रतनृपवर मित्र एक नाम मणी भद्र प्राण सखा रायाचा मित्र चतुर आणि पवित्र देशिक सर्वज्ञ दयासागर शिष्य भाविक आणि उदार पूर्व सुकृते प्राप्त होय गृहिणी सुंदर आणि पतिव्रता पुत्र भक्त आणि सभाग्यता व्युत्पन्न आणि सुरस वक्ता होय विशेष सुकृते दिव्य हिरा आणि परिस मुक्ता फळ सुढाळ सुरस पिता ज्ञानी गुरुतोची विशेष हे अपूर्व त्रिभुवनी ऐसा तो रावचंद्रसेन मित्रमणी भद्र अति सुजान तेने एक मणी धिजला आनोन चंड किरण दूसरा अष्टधातूंचा होता स्पर्श होय चामी कर बावन कस सर्प व्याघ्र तस्कर वास राष्ट्रात नसे त्या करिता त्या मण्याचे होता दर्शन सर्व रोग जाती भस्म होऊन दुर्भिक्ष शोक आवर्षण दारिद्र्य नाही नगरात तो कंठी बांधिता प्रकाशवंत राव दिसे जैसा पुरुहूत समरांगणी जय अद्भुत नये अपयश कालत्रयी जे करावया येती वैर ते आपणची होती प्राणमित्र आयुरारोग्य ऐश्वर्य अपार चढत चालिले नृपाचे भूपतो सर्वगुणी वरिष्ठ शिवभजनी गंगेचा लोट की विवेक भावरत्नांचा मुकुट समुद्र सुभट चातुर्याचा की वैराग्य सरोवरींचा मराळ की शांती उद्यानींचा तपस्वी निर्मळ की ज्ञानामृताचा विशाळ कूपचिकाय उचंबळला ऐश्वर्य वाढता प्रबळ द्वैष करीती पृथ्वीचे भूपाळ मणी मागो पाठविता सकळ स्पर्धा बळे वाढविती बहुतांशी असह्य झाले अवनीचे भुभुज एक वटले अपार दळ घेऊनी आले वेढिले नगर रायाचे इंदिरावर कमलदल नयन त्याचे कंठी कौस्तुभ जाण की मृडानी वरमौळी रोहिणी रमण प्रकाश घन मनी तैसा तो मनी आम्हासी दे त्वरित म्हणोनी नृपांनी पाठविले दूत मग राब विचारी मनात कैसा अनर्थ ओढवला
थोर वस्तूंचे संग्रहण तेची अनर्थासी कारण ज्या कारणे जे भूषण तेची विदूषण रूप होय अतिरूप अति धन अतिविद्या अति प्रीती पूर्ण अतिभोग अति भूषण विघ्नासी कारण तेची होय बोले रावचंद्रसेन मनी जरी द्यावा ह्याला गुण तरी जाईल क्षात्रपण युद्ध दारुण न करवे आता स्वामी महाकाळेश्वर करुणा सिंधू कर्पूर गौर जो दीन रक्षण जगदुद्धार वज्रबंजर भक्तांसी त्यासी शरण जाऊ ये अवसरी जो भक्त काज कैवारी जो त्रिपुरांतक ही मनग कुमारी प्राणवल्लभ जगदात्मा पूजा सामग्री सिद्ध करुण शिवमंदिरी वैसला जाऊन सगळ चिंता सोडोन विधियुक्त पूजन आरंभिले बाहेर सेना घेऊन प्रधान युद्ध करीत शिव स्मरुण महायंत्रांचे नगरावरुण मार होती अनिवार सर्व चिंता सोडोनी चंद्रसेन चंद्रचूड आराधी प्रीती करुण करी श्रौत मिश्रित त्र्यंबक पूजन मानस ध्यान यथाविधी बाहेर झुंजती पृथ्वीचे भूपाळ परिचिंतारहित भूपती प्रेमळ देवद्वारी वाद्यांचा कल्लोळ चतुरविध वाद्ये वाजताती राव करीत महापूजन पौरजन विलोकिती मिळोन त्यात एक गोपगृहिणी पतीहीन कुमार कडिये घेऊन पातली 6 वर्षांचा बाळ राजा पूजा करिता पाहे सकळ निरखोनिया वाढवेळ गोपगृहिणी आली घरा कुमार कडे खालता उतरोन आपण करी गृहींचे कारण शेजारी उद्वस तृण सदन बाळ जाबुनी बैसला तेथे लिंगाकृती पाषाण पाहून मृतिकेची वेदिका करून दिव्य शिवप्रतिमा मांडून करी स्थापन प्रीतीने कोणी दुजे नाही तेथ लघुपाषाण आणुनी त्वरित पद्मासनी पूजा यथार्थ पाषाणची वाहे प्रीतीने राजपूजा मनात आठवून पदार्थ मात्रा विषयी वाहे पाषाण धूपदीप नैवेद्य पूर्ण तेनेची करुण करीतसे आर्दतृण पुष्प सुवासहीन तेची वाहे आवडी करुण नाही ठाऊके मंत्र ध्यान आसन प्रेम भावे पूजितसे परिमळ द्रव्ये कैची जवळी जीव शिवावरी मृतिकाच उधळी मृतिकाच घेऊनी करगमळी पुष्पांजळी समर्पित ऐवं राया ऐसे केले पूजन मग मानस पूजा कर जोडून ध्यान करी नेत्र झाकून शंकरी मन दृढ जडले मातेने स्वयंपाक करून ये बा पुत्रा करी भोजन बहुवेळा हाक फोडोन पाचारिताने दि प्रत्युत्तर म्हणून बाहेर येऊन पाहे तव शून्यगृही बैसला आहे म्हणे अर्भका मांडिले काये चाल भोजना जड करी परिनेदी प्रत्युत्तर मातेने क्रोधे करुनी सत्वर त्याचे लिंग आणि पूजासा समग्र निरखुनिया झुगारिली चाल भोजना त्वरित म्हणून हस्तकी धरुनी ओढित बाळ नेत्र उघडोनी पाहात तव शिवपूजा विदारिली आहा शिव शिव म्हणून घेत वक्षस्थळ बडवून दुःखे पडला मूर्छा येऊन म्हणे प्राण देईन मी आता गाली प्रदाने देऊन माता जाऊनी करी भोजन जीर्ण वस्त्र बांगरून तृणशेजे बहुडली
इगडे पूजा भंगली म्हणून बाळ रडेश नाम घेऊन तब दयाळ उमा रमण अद्भुत नवल पै केले. तृणगृह होते जे जर्जर झाले रत्न खचित शिव मंदिर. हिऱ्यांचे स्तंभवरी शिखर नाना रत्नांचे कळस झळकती. चारी द्वारे रत्नखचित मध्ये मणिमय दिव्यलिंग विराजित. चंद्रप्रभेहूनी अमित प्रभा ज्योतिर्लिंगाची. नेत्र उघडोनी बाळ पाहात तव राजोपचारी पूजा दिसत. सिद्ध करोनी ठेविली समस्त बाळ नाचत ब्रह्मानंदे. यथा सांग महापूजन बाळे केले प्रीती करून. षोडशोपचारी पूजा समर्पून पुष्पांजली वाहतसे. शिवनामावली उच्चारित बाळ कीर्तन रंगी नाचत. शिव म्हणे माग त्वरित प्रसन्न झालो बाळकारे. बाळक म्हणे ते वेळी मम मातेने तुझी पूजा भंगिली. तो अन्याय पोटात घाली चंद्रमौळी अवश्य म्हणे. मातेसी दर्शना आणि तो येथ म्हणून गेला आपुले गृहांत. तव ते देखिले रत्न खचित माता निद्रिस्त दिव्य मंचकी. पहिले स्वरूप पालटून झाली ते नारी पद्मीण. सर्वालंकारे करोण शोभायमान पहुडली. 30 बाळके जागे करून म्हणे चाल घेई शिवदर्शन. तव ती पाहे चहुकडे विलोकून अद्भुत करणी शिवाची. हृदयी धरुणी दृढ बाळ शिवालया आली तात्काळ. म्हणे धन्य तू शिव दयाळ धन्य बाळ भक्त हा. गोपदारा गेली राजगृहा धावून. चंद्रसेना सांगे वर्धमान. राव वेगे आला प्रीती करून धरी चरण बाळकाचे. शंकराची अद्भुत करणी राव आश्चर्य करुणी पाहे नयनी. नागरी गजनांच्या श्रेणी धावती बाळ पहावया. दिगंतरी गाजली हाक बहुत बाळकासी पावला उमानाथ. अवंती नगरा येती धावत जन अपार पहावया. चंद्रसेन राया प्रती नृप अवनी जे सांगुनी पाठवीती. धन्य धन्य तुझी भक्ती गिरिजावर प्रसन्न तू ते. आम्ही टाकुनी द्वेष दुर्वासना तुझ्या भेटीस येऊ चंद्रसेना. तो बाळ पाहू नयना कैलास राणा प्रसन्न जासी. ऐसे ऐकता चंद्रसेन प्रधाना समवेत बाहेर येऊन. सगळ रायास भेटून आला मिरवत घेऊनी. अवंती नगरीची रचना पाहता आश्चर्य वाटे मना. सप्तपुरीत श्रेष्ठ जाणा उज्जयिनी नामतियेचे. राजे सकळ कर जोडून शिवमंदिरापुढे घालिती लोटांगण. त्या बालकासी वंदून आश्चर्य करीती सर्वही. म्हणती जय शिव प्रसन्न. तै तृणकुटी होय सुवर्ण सदन. शत्रुते मित्र होऊन वोळंगती सर्वस्वे. गृहींच्या दासी सिद्धी होऊन न मागता पुरविती इच्छिले पूर्ण. अंगणी वृक्ष कल्पतरू होऊन कल्पिले फळ देती ते. मुका होईल पंडित पांगुळ पवना पुढे धावत. जन्मांधरत्ने पारखीत मूढ अत्यंत होय वक्ता. रंग भनंगा भाग्य परम ते तोची होईल सार्वभौम. न करिता सायास दुर्गम चिंतामणी येत हाता. त्रिभुवन भरी कीर्ती होय राजे समग्र वंदिती पाय.
जेथे जेथे खनो जाय तेथे तेथे निधाने सापडती अभ्यास न करिता बहुवस सापडे वेदांचा सारांश सकळ कळा येती हातास उमा विलास भेट जेव्हा गोपती म्हणे गोरक्ष बाळा तुझसी गोवाहन प्रसन्न झाला गोविप्र प्रतिपाळी स्नेहाळा धन्य नृपराज चंद्रसेन यात्रा दाटली बहुत सर्वराज आश्चर्य करीत तो तेथे प्रगटला हनुमंत वायुसूत अंजनी प्रिय जो राघव चरणारविंद भ्रमर भूगर्भरत्न मानस संतापहर वृत्रारी शत्रुजनक नगर दहन मदन दमन जो द्रोणाचल उत्पादन उर्मिला जीवन प्राण रक्षण ध्वजस्तंभि वैसोन पाळी तृतीय नंदन पृथेचा ऐसा प्रगटता मारुती समस्त क्षोणी बाळ चरणी लागती राघव प्रिय कर बाळा प्रती हृदयी धरोनी उपदेशी शिव पंचाक्षरी मंत्र उपदेशित साक्षात रुद्र न्यास मातृका ध्यान प्रकार प्रदोष सोमवार व्रत सांगे हनुमंते मस्तकी ठेविला हात झाला चतुर्दश विद्यावंत चतुष्षष्टी कळा आकळीत जैसा आमलक हस्तकी त्याचे नाम श्रीकर ठेविता झाला वायू कुमर सकळ राव करीती जय जयकार पुष्पे सुरवर वर्षती ह्यावरी अंजनी हृदयाब्ज मिलिंद श्रीकरास म्हणे तुझ हो आनंद तुझे आठवे पीडीस नंद जन्मेल गोपराज गोकुळी त्याचा पुत्र पीत वसन होईल श्रीकृष्ण कंस दमन शिशुपालांतक कौरव मर्दन पांडव पालक गोविंद श्रीहरीच्या अनंत अवतार पंक्ती मागे झाल्या पुढेही होती जेवी जपमाळेचे मनी परतोन येती अवतार स्थिती तैसीच की संवत्सर मास तिथी वार तेची परतती वारंवार तैसा अवतार धरी श्रीधर श्रीकरा सत्य जाणपा ऐसे हरिकुळभूषण बोलून पावला तेथेची अंतर्धान सर्व भुभुज म्हणती धन्य धन्य सौभाग्य बन श्रीकराचे ज्याचा श्री गुरु हनुमंत त्यासी काय न्यून पदार्थ श्रीकर चंद्रसेन नृपनाथ बोळवीत सर्व भूपांते वस्त्रे भूषणी देवूनी बोळविले पावले स्वस्थानी मग सोमवार प्रदोष प्रीती करुणी श्रीकर चंद्रसेन आचरती शिवरात्री उत्साह करीती याचकांचे आर्त पुरविती शिवलीलामृत श्रवण करीती अंती शिवपदा प्रती पावले हा अध्याय करिता वठन संतती संपत्ती आयुष्यवर्धन शिवार्चने रत जाचे मन विघ्ने भीती तयासी शिवलीलामृत ग्रंथ वासरमणी देघुनि विकासती सज्जन कमलिनी जीव शिव चक्रवाके दोनी ऐक्यायेती प्रीतीने निंदक दुर्जन अभक्त ते अंधारी लपती दिवाभीत शिवनिंदकांसी वैकुंठनाथ महानरकात नेवू निघाली विष्णू निंदक जे अपवित्र त्यासी कुंभी पाकी घाली त्रिनेत्र ऐवं हरी हर निंदकासी सूर्यपुत्र नाना प्रकारे जाच करी ब्रह्मानंदायती वर्या
श्रीभक्त कैलासाचल निवासिया श्रीधर वरदा मृडानी प्रिया तुझी लीला बदवितू शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड परिसोत सज्जन अखंड चतुर्थाध्याय गोडहा श्रीरस्तु श्री सांब सदाशिवार्पणमस्तु।